नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी 13 ऑगस्ट 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. भीमशक्ती संघटनेच्या वतीने राहुल सुदाम कनकुटे तालुकाध्यक्ष यांनी विविध मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. मौजे तट्टूजवळा येथील रमाई आवास योजनेत भ्रष्टाचार करणारे ग्रामसेवक, अभियंता व विस्तार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे. दिनांक 30/6/2026 रोजी पंचायत समिती परभणी यांनी दिलेले पत्र. परभणी तालुक्यामध्ये रमाई घरकुल योजनेच्या नावाखाली बोगस लाभार्थी व संबंधित अधिकारी संगनमत करून मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक करीत आहेत. अनेक गावामध्ये नमुना नंबर 8 सारखे बोगस जागेचे पुरावे व जागा एकाची व नमुना नंबर 8 दुसऱ्याचा असे बोगस कागदपत्रे व लाभार्थी संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासनाची फसवणूक करत बोगस लाभार्थ्यांना बँक खात्यात योजनेचा पैसा वळवून आपसात वाटून घेत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कित्येक गावात रमाई आवास घरकुल योजनेच्या नावाखाली लाभार्थ्यांना हाताशी धरून गावातील ग्रामसेवक, अभियंता, विस्तार अधिकारी यांनी अमाप काळे धन जमा केले आहे. अशाच एक प्रकार मौजे तट्टूजवळा गावातील घरकुल योजनेच्या नावाखाली बोगस कागदपत्र व फक्त कागदपत्रावरच घरकुल दाखवून शासन निधीचा गैरफायदा घेत लाभार्थी व संबंधित अधिकारी यांनी घरकुल निधी वाटून घेतला आहे. जाणून बुजून शासनाची फसवणूक करणाऱ्या लाभार्थ्यावर 420चा गुन्हा दाखल करावा आणि गावातील ग्रामसेवक तसेच घरकुल संबंधित अभियंता, विस्तार अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी राहुल सुदामराव कनकुटे यांनी केली आहे. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. सर्वप्रथम सर्वांना सुप्रीम जय भीम. माझं नाव राहुल कनकुटे, तट्टूजवळा. या ठिकाणी काही माझ्याच भावकीतल्या लोकांना माझा नमुना नंबर 8 वापरून घरकुलाचे पैसे उचललेले, असा अपहार केलेला आहे. याच्याबद्दल 13 ऑगस्टपासून मी उपोषणाला बसलेला आहे. अजून काही मला न्याय मिळाला नाही. व्हिडिओ साहेब आले होते, सगळे आले होते, पण ते उडवाउडीची सगळे उत्तरं देत आहेत. त्यामुळं मी काही उपोषण सोडलेलं नाही आणि जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. आणि यात जे संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे. जर असं नाही झालं तर आमचे जिल्हाध्यक्ष भीमशक्तीचे सतीश भाऊ भिसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी बसलेला आहे. आणि जर माझी मागणी मान्य नाही झाली तर आम्ही याच्यापेक्षा अजून तीव्र आंदोलन एखादं करू. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.